हरि जय जय राम कृष्ण Hare
म्हणे माझे सर्व सुख तुका म्हणे माझे सर्व सुख तुका म्हणे माझे सर्व सुख तुका म्हणे हॅलो हरी जय जय राम कृष्ण
माझं
भवाची भवाची निबंधने तुटती भवाची तुटती भवाची तुटती भवाची तुटती भवाची तुटती भवाची बंधने तुटती याला म्हणतात वातावरण. दोन नंतर आहे ना, म्हणूनच असं वाजायला पाहिजे होतं, अशा पाहिजे. कशा पाहिजे? हरी भक्तीसी उपाय धरावे संताचे ते पाय तेने साधती साधने तुटती भवाची बंधने संताविन प्राप्ती नाही संता ऐसे वेद देती ग्वाही तेने साधती साधने तुटती भवाची बंधने एका जनार्दनी संता
प्रथम नमन दुसरी चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुकार लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये रायगडी मंदिरे वसे माझा राया चरणासी अर्पितो जन्म हि काया जगदीश्वराशी जुडली ज्याची ख्याती प्रथम वंदितो तुम्हा छत्रपती श्री विठ्ठल हरी प्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय तेने साधती साधने तुटती भवाची बंधने प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन सेवेकरिता निवडलेला अभंग ज्यांना पैठणचं साधू म्हटलं जातं एवढंच नाही तर जगामध्ये कुठलाही व्यक्ती असा नाही की जो शांत आहे पण ज्यांना शांती ब्रह्म म्हटलं जातं असे एकनाथ महाराज यांचा चार चरणातील संतपर प्रकरणातील गोडभंग विठ्ठल परिहार द्यायचा तो असा की पवित्र नाम पवित्र हे दगडवाडी हे गाव बरोबर ना दगडवाडी आणि गुळवंच जवळजवळ हा आणि या दोन गावांच्या समवेत होणारा हा गोड असा महोत्सव कारण महोत्सव शब्द मी वापरते महोत्सव शब्द हा इतका महान आहे इतका मोठा आहे कारण तुम्ही पाहिलेच अगदी 6 वर्षापासून दर एकादशीला अमावस्येला बरोबर या ठिकाणी हरिकीर्तन सेवा त्याचबरोबर हरिचिंतन या ठिकाणी होत असतं आणि माझ्यासारख्या बालपामराला आज या ठिकाणी बाळू मामांच्या कृपा आशीर्वादामुळे तुम्हा सर्वांच्या आशीर्वादामुळे पांडुरंग परमात्म्याच्या कृपा दृष्टीमुळे आज माझ्यासारख्या बालपामराला इथे सेवा करण्याचा योग लाभला म्हणजे मज पामरा ये काय थोरपण पायीची वाहन पायी बरी कारण इथं येण्यासाठी सुद्धा माणसाचं भाग्य असावं लागतं बरं का आपण तुम्ही आम्ही पाहिलं असेल कारण पूर्ण अभंग संतपर निवडला कारण ज्यांच्या समोर ज्यांच्या दरबारामध्ये आपण सेवा करतोय ते स्वतः एक असे विद्वान असे स्वतः कोण होऊन गेलेले आहेत संत होऊन गेलेले म्हणून त्यामुळे या ठिकाणी संतपर अभंग निवडला की ज्या अभंगामध्ये एकनाथ महाराज आपल्याला सांगतात की मृत्यू लोकांमध्ये तुम्ही ज्या ज्या वेळी जन्म घ्याल ना मग बाबांना तुम्हाला जर हरीची प्राप्ती करावयाची असेल तर एक दुसरा तिसरा इतरत्र उपाय नसून एकच उपाय तो म्हणजे संतांचे पाय आहे विठ्ठल म्हणजे अगदीच 6 वर्षापासून आणि त्या 6 वर्षातील या आजची एकादशी असं सुंदर असं पर्व अशी गोड अशी सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे म्हणून आज या ठिकाणी महाप्रसाद बरोबर की नाही गोड असा महाप्रसाद सुद्धा या ठिकाणी आपल्याला लाभणार आहे आणि या महोत्सवानिमित्त कीर्तंगळी गावचं सर्वच अन्नदाते म्हणजे बाळासाहेब महादू चव्हाणके कैलास बाळासाहेब चव्हाणके संतोष बाळासाहेब चव्हाणके साई कैलास चव्हाणके समर्थ कैलास चव्हाणके नामदेव नारायण सानप आणि गोविंद नामदेव सानप असा हा महाप्रसादाचे सर्व अन्नदाते खरं तर तुम्हाला माहितीये कीर्तनकार आपण जितका महान मानतो तो नाही असं मी म्हणणार नाही कारण तुम्हाला वाटत असेल नाही का तो जितका महान आपण समजतो ना तितका अधिकारपूर्ण एखादा अन्नदाता असतो बरं का कारण होय कोटी कुळाचे उद्धरण म्हणजे फक्त आणि फक्त एक शीत जरी तुमच्याकडनं अन्नदान घडलं
तरी तुमच्या कोटी कुळाचा उद्धार होऊ शकतो. इतकी ताकद महाप्रसादामध्ये, इतकी ताकद अन्नदात्यांमध्ये आहे. म्हणून एकदा अन्नदात्यांसाठी, म्हणून मी अन्नदात्यांच्या चरणी सुद्धा नतमस्तक होते. त्याचबरोबर ह्या कीर्तनासाठी उपस्थित असणारे अगदी माझे सर्व स्नेही आहेत, म्हणजे अगदी जिव्हाळ्याची माणसं या ठिकाणी उपस्थित आहे, बरोबर की नाही. आमचे शेळके महाराज असतील, तेही या कीर्तनाकरता उपस्थित आहे. त्याचबरोबर अगदी अक्षय गोड असे गोड गळ्याचे गायक सर्वांनाच ते ज्ञात आहेत असे चिंतामण महाराज, त्यांचेही खरं तर भाग्य म्हणावं लागेल, इतके गोड गायक या ठिकाणी मला लाभले. त्याचबरोबर अगदी आपल्या परिसराचं भूषण सागर दादा, तेही या ठिकाणी उपस्थित आहे. आपले शिवाजी बाबा, तसं बघायला गेलं तर सगळे परिसरातलीच मंडळी, बरं का, बरोबर की नाही. पण हे गावला खेटून आलं ना थोडं, म्हणून म्हटलं परिसरातलं, नाही का. त्याचबरोबर आपले शिवाजी बाबा आहेत, त्यांचेही या ठिकाणी आभार त्यांनी गोड अशी या ठिकाणी प्रथमच चाल या ठिकाणी गायली. त्याचबरोबर बाबा, त्यांचेही या ठिकाणी मी आभार मानते. त्याचबरोबर खूप दिवसातून त्यांच्या सेवेचा योग मला लाभला ना, आता निश्चितपणे तुमच्या गावाच्या आसपासच ते राहतात म्हटलं तुम्हाला असेल तो योग, पण माझ्या जीवनात फार दिवसानंतर आला असे गोपटेकर महाराज, त्यांचेही या ठिकाणी आभार मानते. आमचे शिवा दादा, तेही या कीर्तनाकरता उपस्थित आहे. आमचे दीपक मामा, नाव काय घ्यायचं ते मी तुम्हाला सांगते. याचं मुख्य कारण म्हणजे कसं आपला वेळ फारच पुढे गेलाय, पण नाव काय घ्यायचं हे मी तुम्हाला सांगते. जसं लग्नामध्ये एक शोभा असते, कशाची असते, महिला वर्ग कशाची असते, नाव घेण्याची. तेच नाव जसं कीर्तनामध्ये महत्वपूर्ण असतं ना, तेच नाव इथं महत्वाचं असतं. इथं दोन नावं महत्वाची असतात. एक तर कलाकारांची, महाराजांची नावं महत्वपूर्ण असतात, आणि ज्या भगवंताच्या दरबारामध्ये आपण उभे आहोत किंवा ज्या भगवंत नामाचं इथं चिंतन चाललंय, त्याचं नाम इथं गरजेचं असतं. कळलं तुम्हाला? अजूनही कळलं? नाम दोन्हीकडे महत्वपूर्ण ठरतं की नाही महिला वर्ग. लग्नात तुम्ही नामाला किती महत्व देता. नवरी नाव घेत नसेल तर बाई तर काही येतच नाही असं आपण म्हणतो की नाही. नाव सुद्धा येत नाही. पूर्वीच्या महिला नाव जर घेता येत नसेल तर लई नाव ठेवायचं, बरोबर की नाही. पण आता बदलत्या काळानुसार जसं नाम नावाची गोष्ट तिथं महत्वपूर्ण ठरते, तिथे इथंही या ठिकाणी महत्वपूर्ण ठरते. म्हणून सगळे या ठिकाणी बसले, तसं असं समजा इथं बसणारे सगळे माझे स्नेही, आमचे विक्रम दादा, बरोबर की नाही. अगदी आम्ही सोबतच पुढे मागे शिकायला होतो आनंदाला. आमचे गुळवंचे बाबा, अगदी जिव्हाळ्याची माणसं आहेत, हार्मोनियम वादक, त्यांच्यामुळे या कीर्तनाला गोड असा रंग आला. त्याचबरोबर हरिभक्तीपरायण प्रथमता भेटण्याचा योग विठ्ठल महाराज, त्यांचेही या ठिकाणी मी आभार मानते. त्याचबरोबर आपले विनेकरी बाबा आणि सर्व हे बाळगोपाळ यांचेही या ठिकाणी आभार मानते. आपलं गुळवंचं सर्व गावचं भजनी मंडळ, दगडवाडी ह्या गावचं भजनी मंडळ, पुनश्च एकदा तुम्हा सर्वांचे आभार. म्हणजे असं समजा अतिरथी महारथी, फक्त अतिरेकी सोडून सर्वांच्या चरणी नतमस्तक आणि सेवेला सुरुवात. विठ्ठल या अभंगामध्ये प्रत्येक गोष्ट बोलत असताना फार महत्वपूर्ण गोष्ट वापरली, ती म्हणजे संत, बरं का. महिला वर्ग तुम्ही थोड्या पुढे सरकता का. कसं कागदावर बसण्याचा चान्स सगळ्यांना मिळाला पाहिजे असं मला वाटतंय, बरोबर की नाही. बघा ना, हुशार माणसं इथे येऊन बसली आधीच, म्हणून म्हणजे थोडं पुढे सरका. हा, म्हणजे मागच्या ना थोडे मी दिसेल, करते तुम्हाला कीर्तनकार दिसेल तेव्हाच त्यांना बोलायला अजून मजा वाटेल. बस सरका, भांडणं करू नका, बरं का. बस एवढीच अपेक्षा होती माझी. बघा, बडबड करू नका बरं का. कीर्तनी बडबड करेल जो कोणी, बेडूक होऊन येईल जन्मा. विठ्ठल या ठिकाणी एकनाथ महाराज प्रत्येक गोष्ट बोलताना एक महत्वपूर्ण गोष्ट त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला, ती म्हणजे आपली संत मंडळी. कोण आहे? महिला वर्ग. कोण? आपल्याकडे वेळ फार कमी आहे, त्यामुळे तुम्ही पटापट बोलत चला, म्हणजे आपल्याकडे आपल्या सेवेच्या समाप्तीकडे आपल्याला जायचंय. पण समाप्तीकडे जात असताना कीर्तन नेमकं काय चालू होतं हे शेवटपर्यंत आपल्याला लक्षात राहिलं पाहिजे, बरं का. कळतंय तुम्हाला? मग या ठिकाणी एकनाथ महाराज म्हणतात की हरी प्राप्तीसी उपाय, असा एक उपाय आहे. आता उपाय करायची गरज कधी पडते तुम्हाला माहिती आहे ना. कधी पडते उपाय करायची गरज? कधी पडते? वा, आजारी पडला, बरोबर की नाही. पण बदल एवढाच होतो,
आजारी पडल्यावर उपचार केला जातो, बरोबर की नाही? आणि पण मात्र ज्यावेळी ज्या मार्गाला मनुष्य देहानं जायला पाहिजे त्या मार्गाने जेव्हा मनुष्य देह जात नाही आणि जेव्हा ज्या गोष्टी मनुष्य देहानं करायला पाहिजे त्या गोष्टी माणूस करत नाही, तेव्हा मात्र उपाय करण्याची गरज पडते. म्हणजे योग्य गोष्ट योग्य ठिकाणी घडली नाही तर मग समजा मग उपाय करावा लागतो. कळलं तुम्हाला उपाय म्हणजे काय? म्हणजे आजारी पडल्यावर केला जातो तो उपचार. आणि जी गोष्ट जिथं व्हायला पाहिजे जशी व्हायला पाहिजे तिथं झाली नाही तर मग करावा लागणारा तो उपाय. उदाहरणार्थ आपल्याकडे येणारे चित्ता अजून दुसरा काय शब्द त्याला? अहो चित्ताला काय म्हणतात त्याला? बिबट्या आपल्याकडे इतक्या प्रमाणामध्ये आला की त्याच्यावर काहीतरी उपाय करण्याची गरज आपल्याला पडायला लागली. मग ते आपल्या गळ्यामध्ये काहीतरी घालून घेतात, कोण काय करतं. हे का आहे? याचं मुख्य कारण म्हणजे जी गोष्ट जिथं घडायला पाहिजे ती गोष्ट तिथे घडली नाही. म्हणजे जो प्राणी जंगलात असायला हवा तो तिथे नाही, म्हणून उपाय करायची गरज पडली. कळलं तुम्हाला? आणि तो का असं झालं? बिबट्या इथं येण्याचं काय कारण असावं बरं? त्यांचं घर आपण तोडलं, त्यांचं जंगल आपण तोडलं. म्हणजे जी गोष्ट जिथं घडायला पाहिजे तिथं घडली नाही, मग तेव्हा उपाय करायची गरज आपल्याला पडली. म्हणजे संत मांदियाळी सहजी कुणाला भेटत नाही. मग का हो एकनाथ महाराज तुम्ही म्हटले की हरी प्राप्तीचे उपाय. तुम्ही उपाय शब्द वापरला म्हणजे भगवंताला जर तुम्हाला भेटायचं असेल, हरी प्राप्ती म्हटले. प्राप्ती काय म्हटले? महिला वर्ग काय म्हटले? प्राप्ती म्हटले, बरोबर की नाही? प्राप्ती म्हणजे तुम्ही एखादी गोष्ट मिळवता त्याला काय म्हटलं जातं? प्राप्ती म्हटलं जातं. मग या ठिकाणी इतरत्र कुठल्याही गोष्टीची तुम्ही प्राप्ती करा असं एकनाथ महाराज म्हटले नाही. तर तुम्ही कुठल्या गोष्टीची प्राप्ती करण्याचा प्रयत्न करताय पण जी गोष्ट जशी व्हायला पाहिजे ती घडत नाहीये, म्हणून म्हटले की हरी प्राप्तीसी उपाय. ज्या भगवंताला तुम्ही जिथे शोधता तो तिथं नाहीच. यामुळे तुम्हाला जर हरी प्राप्ती करायची म्हटली तर बाळू मामा सारख्या संतांचं माणसांना दास व्हावं लागतं. आणि त्या अशा संतांचा जर माणूस दास झाला तर निश्चितपणे हरी प्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही. एवढंच नाही, आपले माऊली ज्ञानोबरासारख्या संत मांदियाळीच्या शरणागतीमध्ये किंवा ज्ञानोबराईचं दास झालं नाही तर समजून घ्या की भगवान परमात्म्याची प्राप्ती होणं शक्य नाही. म्हणजे साधाने सोपं हरी प्राप्ती करायची म्हटली की आधी संतांचं दास व्हावं. काय व्हावं लागतं? दास व्हावं लागतं. तुम्ही पाहिलं असेल आपल्या तानसेनचे गुरु असणारे हरिदासजी गोड गळ्याचे गायक होते, बरोबर की नाही? हरिदास म्हटलं. काय म्हटलं? जो हरीचा दास आहे. कारण अकबरानं विचारलं की तू माझ्यासाठी गातो, तानसेनला म्हटलं मग तुझे गुरु माझ्यासाठी गाणार नाहीत का? त्यावेळेस हरिदासजींचं उत्तर आहे की अरे माझा शिष्य हा तुझ्या दरबारामध्ये अकबराच्या दरबारामध्ये गातो पण मी हरिदास आहे कारण मी फक्त हरीसाठीच गातो. कळलं तुम्हाला? म्हणजे हरिदास कोण? तर जो हरीचा दास म्हणजे जो भगवंताचं फक्त आणि फक्त चिंतन करतो त्याला म्हटलं जातं हरीचा दास. मग आपल्याला जर हरी प्राप्ती करायची म्हटली तर तुम्ही हरीचा दास होण्याची गरजच नाही, तर तुम्ही संतांचा दास होण्याची गरज आहे. ज्या दिवशी तुम्ही संतांचा दास व्हाल त्या दिवशी तुम्हाला हरी प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून एकनाथ महाराज म्हटले की हरी प्राप्तीसी उपाय. मग का बरं हरी प्राप्ती करायची म्हटली की त्यासाठी एक उपाय करायचा. काय उपाय? धरावे संतांचे ते पाय. तुम्ही संतांचे चरण काय करा? धरा. काय म्हटले? तुम्ही संतांचे चरण काय करा? काय म्हटले? धरा म्हटले. धरा म्हटले काय म्हणजे एकदा पकडलं की सोडायचं नाही, पण ते मात्र शरीरानं नाही बरं का, मनानं तुम्ही एकदा पंढरीधीश पांडुरंग परमात्म्याचे दास असणारे किंवा त्यांचेच अवतार असणारे संत मांदियाळी यांच्या जर चरणाला मनातून जर तुम्ही एकदा पकडलं तर त्यांना बाहेर काढायचं नाही. मग संतांचे चरण जर तुम्ही पकडले इथं प्रश्न निर्माण झाला बरं का. पुरुष वर्ग आवाज येतोय माझा तुम्हाला? येतोय ना? इथं म्हटलं की तुम्हाला संतांचा दास होण्याची गरज आहे. प्रश्न निर्माण होतो की संतांचा दास होण्याची गरज तरी काय? किंवा उपाय जर सांगितला की तुम्ही हरीचे दास जर व्हायचं असेल किंवा हरी प्राप्ती करायची जर तुम्हाला असेल तर तुम्ही संतांचे काय करा? चरण
धरा किंवा त्या चरणाची तुम्ही सेवा करा. मग आम्ही संतांची सेवा करावी असं का म्हटलं? किंवा संत माते देवाच्या इतके खरंच जवळ आहेत का की आम्ही जर संतांना पूजलं भजलं तर ते लगेच देवाची प्राप्ती करून देतील? तर यावर एक आपल्याला उत्तर दिसतं. ते म्हणजे गोड अशी गोष्ट आहे की ज्यावेळी आपल्या रुक्मिणी माता त्या द्वापर युगातल्या भगवान श्रीकृष्ण यांना ओवाळण्यासाठी निघाल्या. कुठे निघाल्या? ओवाळण्यासाठी निघाल्या. ताट उचललं, ओवाळण्यासाठी गेला, पण आपला पती तर बघितला तर झालं काय होतं माहितीये? लाजले गी माये आता कवना ओवाळू, जिकडे पावे तिकडे चतुर्भुज गोवाळू, जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज गोपाळू. जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज गोपाळू. जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज गोपाळू. हे लाजले गे माया आता कवना ओवाळू, आता कवना ओवाळू. जिकडे पाहे तिकडे, जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज गोपाळू. हे लाजले गे माया आता कवना ओवाळू, आता कवना ओवाळू. जिकडे पाहे तिकडे, जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज गोपाळू. झालं असं की तिचा एक पती तिला 4 ठिकाणी दिसायला लागला. कुठं? किती ठिकाणी? आपला पती एकटा आहे पण तो अनेक रूपांमध्ये त्या ठिकाणी रुक्मिणी माताला दिसायला लागला. की लाजले की माई आता त्या ठिकाणी रुक्मिणी माताला स्वतःची लाज वाटायला लागली. ती लाज नाही बरं का, जी आपण सामान्य भाषेमध्ये जो शब्द वापरतो काय लाज म्हणजे काय? आपण म्हणतो की मृत्यू लोकामध्ये जन्म प्राप्त केल्यानंतर असं समजा की जर आपण देवाचं भजन केलं नाही तर आपल्याला स्वतःची लाज वाटली पाहिजे, ती लाज बरं का. मग त्या ठिकाणी स्वतःचा जगाचा जगन्नाथ किंवा स्वतःचा पती असताना सुद्धा स्वतःला ओळखता येत नाही म्हणून काय वाटायला लागली? मनामध्ये थोडी लज्जा उत्पन्न झाली की माझा पती मला ओळखता येत नाही, कारण मी गेल्याबरोबर नाही का झालं असं की परमात्म्याची अनेक रूप दिसायला लागली. जिकडे पावे तिकडे चतुर्भुज गोपाळ, ओवाळून गेली माय गेली द्वारके. जिकडे पावे तिकडे चतुर्भुज सारिके, ओवाळून गेली माय सारंगधरा. जिकडे पावे तिकडे चतुर्भुज परिवारा. सगळीकडे देवाचं रूप दिसतंय. आता तिथे उभे होते नामदेवराय. कोण उभं होतं? कोण उभं होतं महिला वर्ग? नामदेवराय उभे होते. आणि ते नामदेवराय रुक्मिणी माताला म्हणायला लागले की अवघा जन्म तुम्ही संसार केला. कुठून? सत्ययुगापासून तुम्ही परमात्म्याबरोबर संसार करता पण स्वतःचा पती ओळखता येईना. त्यावेळेस रुक्मिणी माता म्हणाले, अहो तुम्ही देवाच्या थोड्या जवळचे, सांगा तरी देव माझा कोणता आहे, म्हणजे माझा पती यातला कोणता आहे? त्यास नामदेवरायांनी अशी खूण सांगितली की तुला देवाची रूप सगळीकडे दिसताय. वैजयंती माळ गळा श्रीवत्स लांछन, विष्णुदास नामायिनी दाविली खूण, विष्णुदास नामायिनी दाविली खूण. त्यास नामदेवराय रुक्मिणी माताला म्हणायला लागले की देव सगळ्या गोष्टी भक्ताला देतो किंवा संतांना देतो, पण मात्र स्वतःच्या हृदयावर असणारे संतांचे चिन्ह अथवा भक्ताचं चिन्ह तो इतरत्र कधी कोणाला देत
नाही तुम्ही यावरनं देवाला ओळखा. अशी गोष्ट ज्यावेळी रुक्मिणी माता यांना माहीत पडली, भृग ऋषींनी मारलेली छातीवरली लात रुक्मिणी मातेनं पाहिली आणि हाच माझा पती. लगेच ओळख, विष्णुदास नामायेने दाविली खून. म्हणजे जी खून नामदेवरायांनी रुक्मिणी माताला सांगितली, पण हे कुणी सांगण्याचं कार्य केलं? कुणी केलं? संतांनी केलं. कुणी केलं? महिला वर्ग, संतांनी केलं. मग संत देवाच्या किती जवळचे हे तुम्हाला कळलं असेल. मग जर तुम्हाला हरी प्राप्ती करायची असेल, मग तुम्हाला माहितीये, जर मनुष्य देहाला असं समजा एखादी तारीख मिळवायची असेल, तरी कोणाच्या ना कोणाच्या संबंधातला कोणीतरी माणूस असावा. उदाहरण आहे बरं का, कळलं? कळून घ्या. असं समजा कोणाच्या ना कोणाच्या नात्यातलं व्यक्ती असल्याशिवाय किंवा जर तारीख मिळवायची ह्या गावात, तर शेजारच्या गावातल्या व्यक्तीला सांगावं लागतं. आम्ही सांगते नाही, उदाहरण देतोय बरं का. त्या असं करावं लागतं. कोणाला सांगावं लागतं? शेजारच्याला सांगावं लागतं. कारण शेजारच्याला चांगलं कळतं किंवा त्या दोघांचं चांगलं जमत असतं, म्हणून असं करावं लागतं. मग आता संत देव जर जवळ जवळ असले तर एकाच्या जवळ जावं लागतं, तेव्हा दुसऱ्याला ती गोष्ट माहीत पडते. त्याचप्रमाणे आपल्याला जर देवाजवळ जायचं असेल तर आपल्याला आधी कोणाकडे जावं लागेल? गुळवंच गावात यावं लागेल. आणि गुळवंच गावात आले की पुन्हा देवपूर गावात आलोच म्हणून समजा. म्हणजे संत नावाच्या गुळवंच गावामध्ये आलो की देवपूर नावाचं, देव नावाची गोष्ट किंवा देवपूर, आता ते देवच आलं काय, बरोबर की नाही? ते देवपूर नावाचं देव तुम्हाला प्राप्त झाला म्हणून. कळलं नाही तुम्हाला? नाही कळलं? सोपं सांगते. जर मृत्यू लोकामध्ये तुम्ही जन्म प्राप्त केला, तुम्हाला एखादी गोष्ट मिळवायची असेल, काय करायची असेल? मिळवायची असेल. आता ह्या दुकानात जर मी विकत घेण्यासाठी गेले, पण जी विक्री करण्यासाठी मी गोष्ट गेलेली ती जर मला खूप प्रमाणामध्ये, खूप पैशामध्ये जर मिळते, पण मला ती कमी पैशामध्ये पाहिजे, मग दुकानदार माझ्या ओळखीचा नाही पण माझ्या मित्राच्या ओळखीचा आहे, असं तुम्ही उदाहरणार्थ, किंवा मैत्रिणीच्या, आता मित्राच्याच समजा, असं समजा की तो व्यक्ती, ती मी नाहीये बरं का, तो उभा म्हणजे विक्री करणारा जो व्यक्ती आहे त्याचा मित्र त्या दुकानदाराचा कोण आहे? कोणीतरी परिवारातला आहे किंवा त्याचे काही नाते संबंध आहे. म्हणून आता जी वस्तू मला ज्या कमी किमतीमध्ये पाहिजे आहे, मग यासाठी मी कोणाला कॉल करेल किंवा कोणाशी कॉन्टॅक्ट करेल? तर माझ्या मित्राशी करेल, कारण त्यांचं आणि यांचं कोणाचं कसं आहे? यांचं नातं आहे. मग त्याप्रमाणे जर जड जीव भगवंत नावाच्या विक्रेत्याकडे गेलो, पण जर भगवंत आपल्याला प्राप्त होत नसेल, तर मात्र आपल्याला काय करावं लागेल? संत नावाच्या मित्राला फोन लावावा लागेल. म्हणजे आपण जर संतांना सांगितलं तर निश्चितपणे जी गोष्ट, म्हणजे आता भगवंताकडनं अपेक्षा कशाची असते आपल्याला? कशाची असते? सुखाची असते. जर सुख विकायला किंवा आणायला जर तुम्ही गेले असाल, तर निश्चितपणे संत नावाच्या आधाराद्वारे, संत नावाच्या साधनाद्वारे भगवंत नावाचं साध्य तुम्हाला प्राप्त झाल्याशिवाय राहणार. आता तरी कळलं का? बरं जाऊ द्या, नसल कळलं त्याच्या पुढेही सांगते. असं समजा, आता हे सांगता सांगता आपला वेळ संपला नाही म्हणजे बरं होईल. इतकंच तुम्ही समजून घ्या की आपल्या नात्यातला व्यक्ती असेल तर फायदा 100% होणार. मग संत नावाच्या गोष्टीशी नातं जोडायचं आणि देव नावाच्या गोष्टीशी काय करायचं? देव नावाची गोष्ट तुमच्या जीवनामध्ये मिळवून घ्यायची. मग हरी नावाची गोष्ट मिळवायची असेल तर संतांच्या जवळ जावं लागतं, कारण भगवंत आणि संतांचं नातं हे थोडं जवळच आहे. म्हणून मृत्यू लोकांमध्ये अनेक संत मांडलेले सांगतात, जीवनाचं नातं जोडायचं असेल ना ते संतांशी जोडावं. कोणाशी जोडावं महिला वर्ग? कोणाशी? संतांशी जोडावं. एक स्त्री जर असेल तर तिची किती नातलग असतात, बरोबर की नाही? असते की नाही? पती असतो, पतीचा भाऊ दीर असतो. आता एवढी नाती काही मला माहिती नाही, उदाहरणार्थ तुम्ही पकडा, आजी असते, आजोबा असतात, ही नाती आपल्या मृत्यू लोकांमध्ये असतात. पण तुम्हाला माहिती, संतांशी सुद्धा आपण नातं जोडलंय. तुम्ही बघा, जगामध्ये एकमेव आई म्हटली जाणारी एक संत, ते म्हणजे माऊली ज्ञानोबा आहे. त्यांना जगाची काय म्हटलं जातं? आई म्हटलं जातं. एवढंच नाही तर जगाच्या पाठीवर बाप म्हणवले जाणारे कोण? माऊली ज्ञानोबा आहे. संतांशी काय नातं आहे? आई आणि बाप. एवढंच नाही तर ज्ञानोबा यांचे छोटे बंधू असणारे सोपान
काका काका काय आहे, नातं आहे की नाही आपलं? म्हणजे आपण मृत्यू लोकांमध्ये आलो पण प्रत्येक संत बरोबर नातं निर्माण केलं. एवढंच नाही तर तुम्हाला बहिणीची कमतरता आहे की संत बहिणाबाई, बहीण म्हणून कोणाला म्हटलं जातं? बहिणाबाई शब्दामध्येच बहीण आहे. म्हणजे आपण संतांशी नातं जोडतो. आणि ज्याला मामा नसतील आपले बाळू मामा, आता तुम्ही मला सांगा, संतांशी नातं जीवनामध्ये इतर कोणतं नातं तुमच्या जीवनात नसेल तर कोणाशी नातं जोडावं? संतांशी नातं जोडावं. मग संत नावाच्या गोष्टीशी नातं भगवंताचं जवळ असल्यामुळे आपण संतांचे पाय पकडावे असं एकनाथ महाराज म्हणतात. हरी प्राप्ती सेवा पाय, हरी प्राप्ती सेवा पाय, हरी वाजवायच्या. कारण इथं बसलेल्या धर्म मंडपामध्ये प्रत्येकाला एक एक काम दिलंय. मला काय दिलंय? काय करणं? काय दिलं? काय दिलं? कीर्तन दिलं. बरोबर की नाही? तुमच्या गावाकडचे लोक खूप शांत आहे बरं का, खूप शांत आहे. काही म्हणत असतील तुम्ही बघ इथंच पाहते, खरं माहितच नाही तुम्हाला. असं नाही ना? खरंच शांत आहे का तुम्ही?
सांगते, प्रत्येकाला इथे एक काम दिलंय. कीर्तन करणं, गायक गातोय, हे टाळकरी टाळ वाजवताय, आपले बाळ गोपाळ सुद्धा त्यांना प्रतिसाद करताय, 2 वादक वाजवताय. प्रत्येक जण काही ना काही कार्य त्यांचं तिकडे ऑपरेटिंगचं काम चालू आहे. तुमचं काय काम चालू आहे? काय काम चाललं? काहीतरी काम तुम्हाला पाहिजे. म्हणून ज्या ज्या वेळी विठ्ठल विठ्ठल नामचिंतन होईल, गोड अशी चाल गायली जाईल, त्यावेळेस काय करायचं? टाळी हाताने काय वाजवायची आणि मुखाने काय वाजवायची? टाळी. मुखी नाम करे टाळी बोला, मुखी नाम करे टाळी तुम्हाला करटाळी बोला मुखी नाम. मुखाने तुम्ही नाम घ्या, हाताने तुम्ही टाळी वाजवा. मग आपला विषय जो चालू होता तो म्हणजे संत नावाच्या गोष्टी जर तुम्हाला जीवनामध्ये आल्यानंतर हरिप्राप्ती करायची म्हटली तर संतांचं दास होणं गरजेचं आहे किंवा त्यांच्या चरणाचं दास होणं गरजेचं आहे. दास होणं म्हणजे चरण काय करायचे, मनामध्ये आशय ठसवायचे की 100% तुम्हाला भगवंत नावाच्या गोष्टीची प्राप्ती झाली पाहिजे. काय झालं पाहिजे? नाही, बोलून घ्या तसं आपलं काही नाही. संत नावाची गोष्ट जीवनामध्ये इतकी महत्वपूर्ण आहे की तिचे चरण काय करा तुम्ही आशय पकडा, आपण ते मनानं जीवनामध्ये आल्यानंतर कुठलीही गोष्ट तुमच्यामध्ये कितीही गुंतत असेल तर की लहान मुलीला सुद्धा ते उत्तर आलं. कळलं तुम्हाला? तर त्यांच्या सहवासामध्ये अतिशय जिवलग असा एक मित्र होता, त्याचं नाव होतं, अहो मागची बोलताय पण पुढचे काय बोलायचं, नावच घ्यायचं. काय नाव त्याचं? गुंडप्पा. मला एकच सांगायचं, चरणाची ताकद किती. इथं म्हटले की हरी प्राप्तीसी उपाय धरावे संताचे ते पाय. मग संतांचे पाय का बरं धरायचे बरं? मग ते यासाठी कारण संतांच्या पायात ताकदच इतकी मोठी आहे की बाळूमामांच्या सोबत असणारा जीवलग असणारा की जो पंचाचा मुलगा होता, गावामध्ये पंच असायचे बघा पूर्वी, न्याय निवाडा करण्याचं कार्य त्यांच्या ताब्यात असायचं. आणि तो पंचाचा मुलगा असणारा गुंडप्पा, त्याच्या जीवनामध्ये झालं असं की तो खेळता खेळता त्या ठिकाणी मरण पावला. काय झालं? मरण पावला. तो ज्या स्थितीमध्ये मरण पावलेला आहे, आता ही गोष्ट काही बाळूमामांना माहिती नाही. तसं तर संतांना अंतरात्म्यानं सगळ्या गोष्टी माहीत असतात, पण जग जोपर्यंत येत नाही तोपर्यंत काही गोष्टी करण्यासाठी वेळ काळ बघावा लागतो, बरोबर की नाही? वेळ काळ बघावा लागतो. ह्याप्रमाणे संत बाळूमामा असे आहेत की ज्यांना ही गोष्ट अजिबात माहिती नाही. त्या ठिकाणी एका व्यक्तीनं विचार केला की बाळूमामा यांचा गुंडप्पा हा जवळचा होता, नाही का, मित्र होता, म्हणून त्यांना ही गोष्ट माहीत असली पाहिजे. यासाठी तो जो व्यक्ती आहे तो कोणाकडे गेला? बाळूमामा यांच्याकडे गेला आणि झालेला प्रकार सर्व त्या ठिकाणी बाळूमामांना सांगायला लागला की तुमचा मित्र, जीवलग मित्र त्या ठिकाणी मरण पावलेला आहे. बाळूमामांचं वाक्य असं आहे की मृत्यू लोकामध्ये जन्म प्राप्त झाल्यानंतर मरण येणं ही साहजिक गोष्ट आहे, बरोबर की नाही? जगा काळ खाय, म्हणजे जगामध्ये असा एकही व्यक्ती नाही की ज्याला काळ खात नाही, पण ते संत असे की ज्यांना काळ कधीही खात नाही. पण त्या ठिकाणी ते म्हणतात काळाची हे उडी, त्याप्रमाणे विचार केला की साहजिक गोष्ट आहे. पण मात्र
माझा गुंडप्पा मला न सांगता मरण पाहू शकत नाही किंवा मला सांगता तू या मृत्यूलोकातून निघून जाणार नाही. बघा याला म्हणतात संतांची ताकद. कोणती गोष्ट कुठे होणार आहे याचं ज्ञान असताना सुद्धा संत मंडळींचे उद्गार आहे बघा की मला सांगून तो जाऊ शकत नाही. म्हणून त्या ठिकाणी बाळू मामा गेले आणि गेल्याच्या नंतर तिरडीवर त्या ठिकाणी गुंडप्पाला ठेवले नाही आणि ठेवल्यानंतर फक्त बाळू मामांची दृष्टी पडली आणि त्यांच्या उजव्या पायाचा स्पर्श त्या ठिकाणी गुंडप्पाला झाला आणि गुंडप्पा जसा होता तसा त्या ठिकाणी उठून बाळू मामाच्या नावानं. ही ताकद जर कुणाची असेल तर ही संतांच्या पायाची ताकद आहे. आता हीच गोष्ट जशाच तशी आपल्या ज्ञानोबा यांच्या बाबतीत झाली बरोबर की नाही. सच्चिदानंद बाबा आदरे लेख पूजाला तुम्ही ऐकलं असेल. शके 1212 तरे टीका केली ज्ञानदेवे. सच्चिदानंद बाबा आदरे लेख पूजाला. सच्चिदानंद बाबा मरण पावले असताना सुद्धा ज्ञानोबांची फक्त दृष्टी पडली आणि स्पर्श झाल्याबरोबर सच्चिदानंद बाबा उठून बसले. तुम्हाला माहिती संतांना ज्याच्या हातनं कार्य करायचं असतं ना त्यासाठी संत मंडळी काहीही करायला तयार असतात. ज्ञानोबांचा स्पर्श झाला उठून बसले आणि त्या ठिकाणी आजही नेवाशी या ठिकाणी परिसा खांबाला पाठ लावून त्या ठिकाणी स्वतः सच्चिदानंद बाबा यांनी ज्ञानेश्वरीचं लिखाण केलेलं आहे बरोबर की नाही. जी ज्ञानेश्वरी ज्ञानोबांच्या नावानं ओळखली जाते ती त्यांचीच आहे, यात काही दुमत नाही. पण मात्र ती लिहिण्याचं कार्य ज्यांनी केलं ते अतिशय भाग्यवान असणार आहे. ते कोण? सच्चिदानंद बाबा. मग संतांच्या चरणात ताकद इतकी आहे किंवा असे संत आपल्या जीवनामध्ये असतील तर निश्चितपणे हरी प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. तर तुम्ही पाहिलं असेल मृत्यू लोकामध्ये आपला जन्म प्राप्त करतो. कारण तुम्ही पाहिलं असेल आपल्या देव नावाच्या गोष्टीला आणावं लागतं. संत स्वतःहून येत असतात आणि जीवाला यावंच लागतं. आपण म्हणतो यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. एवढंच नाही तर आपण म्हणत असतो जब जब होय धर्म की ग्लानी बडही असुर अधम अभिमानी. राम सिया राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. म्हणजे जब जब होय धर्म की ग्लानी. धर्मावर ज्यावेळी ग्लानी येतं संकट येतं तेव्हा देवाला यावंच लागतं. म्हणजे देवाला आणावं लागतं की देव परमात्मा ज्या वेळी संकट निर्माण होतं तेव्हा भक्त स्वतःहून घेऊन येत असतो. महाभारतातला प्रसंग की भीमदादा असे आहेत की जेवणाला बसायचं ऐन वेळेस पण परमात्मा आलेली नाही. गदा उचलली आणि वरती फेकली आणि परमात्मा प्रगट झालेलं की जेवायला बसवलं. मागे पुढे उभा आहे सांभाळी कालिया गादा निवालया किंवा निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काही जसाकडे पडवून दे. म्हणजे संकट पडल्यावरती परमात्म्याला आणायचं ठरवलं तर परमात्मा येतो सुद्धा. म्हणजे देवाला आणावं लागतं. संत स्वतःहून येतात. मग त्याचप्रमाणे जो अवतार झाला की तो स्वतःहून आला. तुम्ही पाहिलं असेल आपल्या जगद्गुरु तुकोबारायचा अवतार 1600 मधला बरोबर नाही. आपण म्हणतो 1600 नंतरचा आपल्या जगद्गुरु तुकोबारायांचा 1650 या अंतरातला काही आपल्या तुकोबारायांचा अवतार. त्यांच्या अवताराबरोबर असणाऱ्या आपल्या बहिणाबाई होत्या. त्याचबरोबर आपले निळोबाराय होते. त्यानंतर 16वं गेलं 17वं गेलं 17व्या शतकात कोणी नव्हतं. त्यानंतर 18वं शतक आलं. आता जड जीवात संत नावाचं साधनच नसेल तर भगवंत प्राप्ती करणं किती अवघड गोष्ट आहे. म्हणून बाळू मामांनी विचार केला की आता मला येण्याची गरज आहे. काय विचार केला? आता मला येण्याची गरज आहे. कारण संत नावाची गोष्टी ज्या वेळी बघतात आम्ही वैकुंठ वासी आलो याची कारणासी.
आता फार अवघड गोष्टी त्यावेळी संत नावाची गोष्ट साधन बनून ह्या मृत्यू लोकामध्ये येत असते. मग मामांनीही विचार केला की मला मृत्यू लोकामध्ये येण्याची काय आहे गरज आहे, पण कुस निवडायची ती कुणाची. तुम्ही पाहिलं असेल आपले विठ्ठलपंत आणि रुक्मिणी माता आहे, त्यांच्या पोटी चार रत्न जन्माला आले, म्हणजे संत जन्माला आले. पण संत जन्माला येण्याकरता सुद्धा आपली पुण्य तितकं काय असावं लागतं, गहन असावं लागतं, महान असावं लागतं. त्यावेळी संत मांदियाळी काय करतात, आपल्या पोटी जन्म घेत असतात. मग त्या ठिकाणी आता जन्म घ्यायचा, आपण घ्यायचा कुणाच्या पोटी, म्हणून पवित्र आता कलियुगामध्ये आई वडील तितके पुण्यवान मिळणं फार अवघड गोष्ट आहे बरं का. म्हणून विचार केला, मग निवडले असे व्यक्ती निवडले की पांडुरंगाची निस्सीम भक्त होते, ते म्हणजे सुंदरा माता आणि दुसरे म्हणजे मायप्पा. असे दोघं जण निवडले की यांच्या पोटी आपल्याला जन्म घ्यायचा आहे. दोघेही पंढरीधीश पांडुरंग परमात्म्याचे निस्सीम भक्त आहे. मग त्यावेळेस पांडुरंगाकडे मागणं मागितलं की आईसा पुत्र देई गुंडा, असा जीवनामध्ये पुत्र दे की काय झालं पाहिजे, अवघ्या जगाचा उद्धार झाला पाहिजे. म्हणून पोटी जन्म घेतला. तो कुणी, सोमवारचा जन्म, द्वादशीचा जन्म त्या ठिकाणी बाळूमामांचा झाला आणि जीवाच्या उद्धाराकरता कार्य करण्यासाठी त्यांनी सुरुवात केली, बरोबर की नाही. अनेक चमत्कार सुद्धा त्यांनी जीवनामध्ये केले. एवढंच नाही तर संत नावाच्या गोष्टीमध्ये असा एक काळ येतो की ज्यामध्ये भगवंताची प्राप्ती होते, बरोबर की नाही. आणि ते हेच दाखवण्यासाठी असतं की आम्ही संत मांदियाळी दिसायला तुमच्या सारखे आहोत, पण मात्र आमच्यात तर वेगळे पण काय. संत नवती जगा मानसा सारी, संत नवती जगा मानसा सारी, समुद्र नदी नवे पैका, पाषाण म्हणून निंदा, बाळूमामा कशा स्वरूपामध्ये आहे, डोक्यामध्ये पगडी घातलेली, एका हातावर काय आहे, घुंगडी आहे. तर स्वरूप जर पाहिलं ना अगदी सामान्य माणसासारखं स्वरूप आहे. आपल्या ज्ञानोबा ब्राह्मणासारखं स्वरूप आहे, बरोबर की नाही. तुम्ही पाहिलं असेल त्या ठिकाणी आपण सगळ्या गोष्टी संतांच्या पाहिल्या तर अगदी साधा आणि सरळ ज्यांचं राहणीमान आहे त्याला आपण संत म्हणतो असं समजा बरं का. साधं असं समजा की संप्रदायामध्ये ज्या गोष्टीला अधिक महत्व दिलं ना त्या गोष्टी 100% त्यांच्या आपण म्हणतो पेहरावावरून किंवा त्यांच्या राहणीमानावरून समजून येतात. मग अगदी साधं स्वरूप आपल्या बाळूमामांचं, बरोबर की नाही, होतं की नाही. आपल्या ज्ञानोबरांचं स्वरूप पाहिलं, सोपण काका, आदिशक्ती, मुक्ताबाई, आपल्या जनाबाई महाराज, बहिराबाई महाराज, असं समजा की तो अभंग तुम्ही ऐकला असेल. उचनीच काही नेने भगवंता, हा पूर्ण अभंग जो आहे तो 11 चरणाचा आहे आणि त्यामध्ये येणारे 22 संतांचं वर्णन ही अख्खी संत मांदियाळी तुम्हाला सामान्य स्वरूपात दिसेल असं तुम्ही समजा. उचनीच काही नेने भगवंता, इष्टे भाव भक्ती देखून या, दासी पुत्र कन्या विदुराच्या भक्षी, दैत्यावरी रक्षी प्रल्हादासी, चर्मरंगू लागे रोहिदासा संगे, कबीराचे मागे शेलेली, सजानक साया विपुदाके मास, माया सावत्यास फुलावे. यात वर्णन करणारे कबीरदासजी असतील की साक्षात जगाच्या मालकानं प्रत्येक कार्यामध्ये सहभाग घ्यावा याला म्हणतात संत मांदियाळी. त्याचप्रमाणे जगाच्या उद्धाराकरता जी संत मांदियाळी आपण बघतो ना त्यांचं स्वरूप एक वेगळं असतं. सामान्य माणूस दिसायला जरी सारखं असेल पण जसं तुम्ही पाहिलं असेल संत मांदियाळी उदाहरण देतात की जसं पृथ्वीची पोटी हिरा गारगोटी, हिरा आणि गारगोटी जशी दिसायला सारखी असते पण त्यांचं वेगळेपण, त्यांची किंमत मात्र वेगळी. तसे संत मांदियाळी दिसायला आपल्यासारखे पण मात्र किंमत अधिकारानं मात्र ते वेगळे. आपले संत बाळूमामा
कळलं पाहिजे बरं का. म्हणजे पुरणात पीठ टाकावं की पिठात पुरण टाकावं याचं सुद्धा माणसाला ज्ञान असलं पाहिजे. पुरणपोळी कधी बनेल जेव्हा तिचं वर्म माहीत असेल तेव्हा हिरा आणि त्या ठिकाणी गारगोटी जरी दिसायला समान असली तर ज्याचं वर्म म्हणजे संत नावाचं वर्म ज्याला कळालं ना निश्चितपणे संत प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. मग असं भगवंतानं ठरवलं की आता मात्र बाळूमामांची परीक्षा घ्यायची. म्हणून जगाचा जगन्नाथ त्या ठिकाणी अशा स्वरूपामध्ये आला, साधू स्वरूपामध्ये येऊन बाळूमामांना म्हणाले की आम्हाला काय करा, पाणी द्या. आपल्याकडे म्हणतात पाणी इतर तर तुम्ही काही देऊ नका, पण पाण्याला कधी नकार देऊ नका. पूर्वीच्या महिला आवर्जून पाणी पाजायच्या आणि आताच्या विचारतात देऊ का पाणी, नाही का. आवर्जून जेवण आणि पाणी पूर्वीच्या महिला विचारायच्या. याचं मुख्य कारण म्हणजे इतरत्र जे पुण्य कुठंच प्राप्त होत नाही ती पुण्याची ताकद अन्नदानामध्ये आणि पाणी देण्यामध्ये आहे. म्हणजे मग त्या ठिकाणी साधू स्वरूपामध्ये असल्याने भगवंताने ही गोष्ट विचारली आणि विचारल्याबरोबर त्या ठिकाणी अशी विहीर होती की त्या विहिरीमध्ये कुठल्याही प्रकारच्या पायऱ्या नाहीत की ज्यामध्ये आपल्याला उतरता साध्या माणसाला उतरता येणं शक्य नाही. आता पायऱ्या नाही, आता बाळूमामांकडे पाणी मागितलं, पायऱ्या नसलेल्या विहिरीमध्ये बाळूमामा स्वतः उतरले. मला असं सांगायचंय ही कथाच यासाठी आहे की संत मानवी आणि मृत्यू लोकांमध्ये प्रत्येक जड जीवाचा म्हणजे दिसायला ते आपल्यासारखे पण त्यांचं वेगळे पण काय असतं बघा. आपल्याला पाणी दे म्हटलं तर आपण म्हणून मला उतरता येत, अजूनही नाहीच म्हणताय मला उतरता येत असं आपल्यासारखा सामान्य व्यक्ती म्हटलं असतं की मला उतरता येत नाही. पण बाळूमामा एवढं वेगळे पण आहे त्यांचं की स्वतः अशा पायऱ्या नसलेल्या विहिरीमध्ये ते स्वतः उतरले आणि उतरल्याबरोबर पाणी घेतलं आणि पुन्हा वरती आले. पाणी दिलं पण संत मंडळी पुन्हा द्वितीयदा म्हणजे दुसऱ्यांदा पाणी मागितलं की आम्हाला पुन्हा पाण्याची काय आहे गरज आहे किंवा तहान आमची भागली नाही, आम्हाला पुन्हा पाणी द्या. पुन्हा त्या विहिरीमध्ये उतरले. आम्ही म्हटलं असतो घ्यायचं तर घ्या नाही तर असेच जा असं आपण म्हणलं असतो. सामान्य माणूस म्हटला असतं की नाही, म्हटलं असतं, खरंच म्हटलं असतं. कारण मृत्यू लोकांमध्ये आपण ज्या ज्या गोष्टी बघतोय ना त्यानुसार खरंच एखादा सामान्य माणूस तो म्हटला असता एकदा दिले आता परत देत नाही, तरी नाहीच म्हणताय. हो तरी म्हणा, मी म्हणू द्या नाही, तुम्ही काय म्हणायचं, हो भली का देणं होईना पण काय म्हणायचं. मग त्या ठिकाणी आता दुसऱ्यांदाही पाणी दिलं, परत तिसऱ्यांदाही त्या ठिकाणी बाळूमामांकडे पाणी मागितलं पण ते पाणी सुद्धा दिलं. साक्षात परमात्मा ज्या साधू स्वरूपामध्ये होता असे आशीर्वाद देऊन गेले की मृत्यू लोकांमध्ये संत नावाची गोष्ट म्हटली की जसं जो व्यक्ती तुम्हाला भजेल ना समजून घ्या की त्यांना परमात्म्याची काय केलेली आहे, सेवा केलेली किंवा त्याला परमात्म्याचं दर्शन झाले असे आशीर्वाद देऊन त्या ठिकाणी गेले. म्हणून मृत्यू लोकांमध्ये जर यायचं असेल तर अशा संतांच्या पायाजवळ माणसानं जावं, ती म्हणजे आपले कोण आहे, बाळूमामा आहेत. आपण म्हणतो बाळूमामाच्या नावानं. आता बाळूमामाची ताकद सांगण्यासाठी इतर कुठलीही कथा सांगण्याची गरज नाही, कारण ही आरोळी दिल्याबरोबर तुमचे हात वरती गेले हीच बाळूमामाची ताकद आहे. आपण म्हणतो लागली या चाहूल ग उमटलं पाऊल
खरंच म्हणते वा खरंच म्हणजे मृत्यू लोकांमध्ये तुम्हाला कळलं असेल संत नावाच्या गोष्टीची ताकद वेगळी काही नाही की संतांच्या चरणाला तुम्ही जर बसलात तर निश्चितपणे भगवंत प्राप्ती झाल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही. मग आता करायची का भगवंत प्राप्ती पहिला वर्ग? आता तुम्ही ऐकलं लग बग माझ्या रायाची आदमापुरला जायाची गाडी घुंगराची आली भोरल्या भायाची गाडी घुंगराची आली भोरल्या भायाची. म्हणजे आता संतांच्या चरणाची ताकद तुम्हाला कळली. मग एका संतांचं भजन करायचं का महिला वर्ग? आता तुम्ही हो म्हणा नाही तर मी सुरूच करीत नाही. करायचं का? आता भोजनाला जायचं म्हटलं भजन तर घ्यावंच लागेल. सर्वांचे हात वरती. आता म्हटले होते का हात वर करा म्हणून? म्हटले नाही ना, बरोबर की नाही? म्हटले नव्हते. पण ही ताकदच अशी आहे